आज ह्या ठिकाणी सोनखार पाम बीच इथे ह्या ठिकाणी गुढीपाडवा उत्सव या ठिकाणी साजरा होत आहे आणि याचा आम्हाला आनंद आहे। नवी मुंबईच्या तमाम नागरिकांना नववर्षाच्या हार्दिक शुभेच्छा। चैत्र वैशाख शुद्ध प्रतिपदा ह्या वर्षामध्ये आता आपण सुरुवात झालेली आहे। वसंत ऋतू, ईश्वराची साक्ष आणि नवीन वातावरण, नवीन चैतन्य, नवीन प्रेरणा आणि नवीन आशा या सर्व ह्या आता फुलांनी भरणार आहे। या सृष्टीमध्ये एक नवीन पालवी फुटणार आहे, एक नवीन आशेची पालवी। या वातावरणामध्ये उत्तम बदल होणार आहे। ती फुलं लागणार आहेत, त्या फुलांना फळं लागणार आहेत आणि त्याचा आस्वाद आणि आनंद आम्ही घेणार आहोत। आज ह्या ठिकाणी ईश्वरचरणी प्रार्थना आहे, या नववर्ष दिनानिमित्त आपला सर्व ह्या जगतातील मानव जातीला शांती मिळावी आणि समृद्धी मिळावी। आणि ह्या जगामध्ये विविध ठिकाणी युद्ध चालू आहे, मानवाची हानी होत आहे, वित्त हानी होत आहे, मालमत्ता हानी होत आहे आणि ही जी विध्वंसक जी काही दुष्ट प्रवृत्ती किंवा एक चढाओढ, मग व्यापारी चढाओढ असेल किंवा वैचारिक चढाओढ असेल, ज्यातून जे अनिष्ट गोष्टी घडत आहेत जगामध्ये आणि ह्या युद्धाची झळ पूर्ण जगातील मानव जातीवर, या वातावरणावर, या पर्यावरणावर आणि या सृष्टीवर होत आहे, ही थांबावी। आज ह्या दिनानिमित्त ईश्वरचरणी हीच प्रार्थना आहे। जसं भारत देश, या भारत देशामध्ये आज पूर्ण शांतता आहे। देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री माननीय देवेंद्र भाऊ, त्याचप्रमाणे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसजी आणि वनमंत्री, या नवी मुंबईचे शिल्पकार, पालक आणि कुटुंब प्रमुख माननीय श्री गणेशजी नाईक साहेब, आज ह्या ठिकाणी यांच्या सर्वांच्या नेतृत्वात देशामध्ये अति शांतता, नीरव शांतता आहे। भले आज या ठिकाणी जगावर युद्धाचा सावट असल्यामुळे जी ऊर्जेचे स्रोत, ची पुरवठा कमी होत आहे, परंतु देशाचे खंबीर नेतृत्व आणि जागतिक विचार आणि जागतिक नेतृत्व म्हणून या ठिकाणी आम्हाला उल्लेख करायला जरूर वाटेल। आणि ते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी, ही जी त्यांच्या माध्यमातून ऊर्जेची जी कमतरता ते भासून देणार नाही। आणि ह्या ठिकाणी आम्हाला ह्या ठिकाणी जी काही शांत, कारण देशाच्या, भारत देशाच्या चारही बाजूला असमाधान आहे, समाधान नाही।